हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आजची रेसिपी खूपच खास आहे. मृग नक्षत्रानिमित्ताने आपल्या घरी पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी पौष्टिक अशी शेवग्याच्या पानांची भाजी. मृग नक्षत्र लागलं की आपल्या घरी आवर्जून बनते ती शेवग्याच्या पानांची भाजी. पण ही परंपरा का पाळली जाते ते तुम्हाला माहिती आहे का? व्हिडिओ स्किप करू नका. मी व्हिडिओमध्ये सांगितले या परंपरेचं महत्व. तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. यासाठी अजिबात जास्त काही साहित्य लागत नाही. अगदी सिंपल पद्धतीने आणि कमी साहित्यात ही भाजी होते. यासाठी मी घेतलेली आहेत शेवग्याची छान हिरवीगार पाने. ही शेवग्याची पाने स्वच्छ धुवून घ्या. मग एका भांड्यात भाजी उकडायला ठेवा. त्यामध्ये आपण तुरीची डाळ घालणार आहोत. डाळ 10 मिनिटांसाठी पाण्यात भिजत ठेवा. भाजीला एक उकळी आली की डाळ पण त्यात उकडायला टाका. हे बघा, भाजी छान उकडली आहे आणि रंग बदलला की समजायचं भाजी शिजली. आणि डाळ अशी दाबून बघू शकता शिजली की नाही ते समजतं आपल्याला. आपली भाजी शिजली. ही थंड व्हायला ठेवूया. तोपर्यंत मी इकडे भाकरी करायला घेते, कारण भाजी ही भाकरीसोबतच खायला खूप छान लागते. मी मगाशी म्हटलं होतं तुम्हाला की शेवग्याची भाजी खाण्याची परंपरा का पाळली जाते हे मी तुम्हाला सांगेन. तर शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर लोह, कॅल्शियम आणि अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला ही भाजी खाण्याची परंपरा अनेक ठिकाणी आजही जपली जाते. पूर्वीचे लोक सारखे शेतात असायचे. शेतात काम करताना त्यांना काटा वगैरे काहीतरी लागला, तो बळवू नये यासाठी ही भाजी खावी अशी आख्यायिका आहे. म्हणजे असं आमच्या इकडे पण म्हटलं जातं. आम्ही लहान असताना भाजी खायला खूप नखरे असायचे आमचे. मग आमची मम्मी आम्हाला म्हणायची, खावा, खायची असते भाजी, खायची असते भाजी. पण का खायची असते हे कधी कुणी आम्हाला सांगितलंच नाही. हे बघा, तुमच्याशी गप्पा मारत मारत माझ्या भाकरी पण करून झाल्या. गप्पा मारायला कोणतरी असलं की कामं कशी पटापट होतात. गॅस पेटवून कढई गरम करायला ठेवा. कढई तापल्यानंतर त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात कांदा आणि टोमॅटो टाका. आणि तेल आणि कांदा घालायला अजिबात कंजूसी करू नका, कारण या दोन गोष्टीमुळेच भाजीची टेस्ट खूप वाढते. कांदा लवकर भाजण्यासाठी मी त्यात अर्धा चमचा मीठ टाकते. छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा परतून घ्या. आता यामध्ये उकडून घेतलेली भाजी घाला. यामध्ये लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून छान परतून घ्या. बस एवढंच घालायचंय आपल्याला. जास्त मसाले वगैरे अजिबात टाकायचे नाहीत. फक्त एवढंच घालून केलं की भाजीला अगदी नॅचरल टेस्ट येते. फोडणी सुद्धा फक्त कांद्याचीच द्यायची आहे. अशा पद्धतीने भाजी एकदा करून बघा आणि मला नक्की सांगा कशी लागते चवीला ते. आणि हेही मला नक्की सांगा की अनेक प्रकारचे मसाले, फोडण्या अशी तामझामवाली भाजी चांगली लागते की मी केली तशी कांद्याची फोडणी घालून साधी सिंपल भाजी चांगली लागते. पाण्याचा एक शिपका मारा आणि 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून छान वाफेवर शिजवून घ्या. हे बघा, आपली भाजी तयार आहे. तुमच्याकडे मृग नक्षत्रात ही भाजी बनवण्याची परंपरा आहे का? कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या ठिकाणाहून बघताय हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं प्रेम असेच राहू द्या. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.